हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे जबरदस्तीचे लग्न भाग 12. ईश्वरी जखमी अवस्थेत दादासाहेबांच्या गाडीत बसली होती. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि गाडीच्या काचावरून पाण्याचे थेंब ओघळत होते. दादासाहेबांचा चेहरा अतिशय गंभीर होता. ईश्वरी अशक्त आवाजात म्हणाली, "बाबा, तुम्ही मला कुठे घेऊन चाललाय? अर्णव सरांना वाटतंय की माझ्या वडिलांनी शालिनीला फसवलंय, पण हे शक्यच नाही. ते असे वागू शकत नाहीत." दादासाहेब शांतपणे पण कठोर आवाजात म्हणाले, "बाळा, अर्णव अजून लहान आहे. त्याला फक्त तेवढंच दिसतं जे त्याच्यासमोर मांडलं जातं. शालिनीच्या डायरीत जे लिहिलंय ते मायाने सोयीस्करपणे बदललं आहे, पण खरं सत्य काही वेगळंच आहे." ईश्वरी म्हणाली, "काय? माया वहिनी? पण ते का असं करतील?" दादासाहेब म्हणाले, "वेळ आली की सगळं सांगतो. आता चल आपण आत जाऊया." तेवढ्यात गाडी एका जुन्या बंद पडलेल्या फॅक्टरीपाशी थांबली. ईश्वरी म्हणाली, "आपण इथे का आलोत?" दादासाहेब म्हणाले, "चला, कळेल सगळं, चला आधी." दादासाहेबांनी ईश्वरीला तिथे एका केबिनमध्ये नेलं. तिथे काही जुन्या फाईल्स आणि वर्तमानपत्राची कात्रणं होती. दादासाहेब ईश्वरीला म्हणाले, "ईश्वरी, हे बघ, शालिनीच्या मृत्यूचा आणि तुझ्या वडिलांच्या नवकधीचा संबंध आहे. हे खरं आहे, पण तुझ्या वडिलांनी तिला फसवलेलं नव्हतं. उलट तुझ्या वडिलांनी शालिनीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. शालिनीच्या कंपनीत काही बनावट व्यवहार होत होते. शालिनीला कळालं, जे अर्णवच्या नकळत समीर आणि मायाचा नवरा म्हणजेच माझा मोठा मुलगा हे दोघे करत होते. जेव्हा तुझ्या वडिलांनी हे समजलं होतं, म्हणून त्यांनी शालिनीला सावध केलं होतं." हे ऐकून ईश्वरीला धक्काच बसला. म्हणजे अर्णव सरांचे स्वतःचे भाऊ या सगळ्यात सामील आहेत तर? दादासाहेब म्हणाले, "हो, पण अर्णवचा त्याच्या भावावर आणि समीरवर आंधळा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी तुझ्या वडिलांना दोषी ठरवलं, जेणेकरून शालिनीच्या नजरेत विनायकराव वाईट होतील." ईश्वरी सुन्न झाली. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये अर्णव सुन्न होऊन बसला होता. ईश्वरी निघून गेल्यावर त्याला क्षणभर शांत वाटलं, पण लगेच त्याला जाणवलं की तो पुन्हा एकदा चुकला असावा. त्याने मायाने दिलेली डायरी पुन्हा एकदा बारकाईने तपासली. त्याला जाणवलं की त्या पानाची शाई आणि बाकीच्या पानांची शाई यात सूक्ष्म फरक आहे. त्याला कळलं की हे काहीतरी वेगळंच आहे. त्याने तातडीने आपल्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हला फोन लावला आणि म्हणाला, "मला आत्ताच्या आत्ता या माया वहिनीचे कॉल रेकॉर्ड्स आणि त्या डायरीचं फॉरेन्सिक रिपोर्ट हवं आहे. काहीतरी गडबड आहे, त्यामुळे मला लवकरात लवकर ते रिपोर्ट्स आणि कॉल रेकॉर्ड्स काढून द्या." त्याच वेळी त्याला समीरच्या पोलीस स्टेशनमधून मेसेज आला, "अर्णव, तू ज्याला शत्रू समजतोय तो मित्र आहे, आणि ज्याला मित्र समजतोयस तो तुझा काळ आहे. तुझ्या स्वतःच्याच घरात झापून बघ." अर्णवच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो वेड्यासारखा गाडी काढून ईश्वरीच्या घराकडे धावला. त्याला वाटलं तिथे ती गेली असेल. अर्णव विनायकरावांच्या म्हणजेच ईश्वरीच्या बाबाच्या घरी पोहोचला. तिथे विनायकराव शांतपणे देवाची पूजा करत होते.
अर्णवला अशा अवस्थेत बघून ते दचकले. विनायकराव म्हणाले, अर्णव, काय झालं आणि तू एकटा का आलास? बाळा, माझी ईश्वरी कुठे आहे आणि तुझा चेहरा असा का झालाय? त्यावर अर्णव खरजत आवाजात म्हणाला, विनायकराव, मला खरं खरं सांगा, शालिनी सोबत तुमचं काय नातं होतं? तुम्ही तिला ओळखत होतात का? हे ऐकून विनायकरावांना धक्का बसला. विनायकरावांच्या हातातलं पूजेचं ताट खाली पडलं. ताट पडल्याचा आवाज एवढा मोठा होता की ईश्वरीची आई किचनमधून धावत आली आणि म्हणाली, अगं बाई, काय झालं? तितक्यात तिची नजर अर्णववर पडते. ईश्वरीची आई म्हणाली, अगं बाई, जावई बापू, तुम्ही कधी आलात आणि माझी ईश्वरी कुठे आहे? अर्णवने त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. तो ईश्वरीच्या बाबांना पुन्हा विचारतो, सांगा ना, तुमचा आणि शालिनीचा काय संबंध होता? तुम्ही कसे ओळखतात एकमेकांना? त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणाले, तुम्हाला कसं माहीत झालं? मी ईश्वरीला सांगितलं होतं की कोणाला सांगू नको म्हणून. शालिनी माझी लेक असल्यासारखी होती. मी तिच्या ऑफिसमध्ये अकाउंटंट होतो. जेव्हा तिला समजलं की तिच्या कंपनीत घोटाळे होत आहेत, तेव्हा तिने माझ्याकडे मदत मागितली होती. पण त्या बदमाशांनी तिला मारून टाकलं आणि माझ्यावर दोष लावला. हे ऐकून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने ज्या माणसाला गुन्हेगार मानलं होतं, तोच माणूस त्याच्या प्रेयसीचा सर्वात मोठा आधार होता. तो पुन्हा एकदा चुकीचा ठरला होता. त्याला स्वतःवरच खूप राग येत होता. कोणतीही शहानिशा न करता मी ईश्वरीला एवढं काही बोलून गेलो. अर्णव विनायकरावांची माफी मागणार इतक्यात त्याला घराबाहेर गाडीचा मोठा आवाज आला. त्याने खिडकीतून पाहिले तर बाहेर माया वहिनींची गाडी उभी होती आणि तिच्या हातात ईश्वरीचा मोबाईल होता. मायाने अर्णवला फोन केला, अर्णव, जर तुला तुझी बायको जिवंत हवी असेल तर लवकर ब्लॅक हिल पॉईंटवर ये. तुझे वडील आणि ईश्वरी माझ्या ताब्यात आहे. दादासाहेबांना खूप सत्य माहिती आहे आणि ते सत्य आता त्यांच्यासोबतच संपणार आहेत. अर्णवला समजलं की माया आता आरपारच्या लढाईवर उतरली आहे. तिने अर्णवच्या वडिलांनाही धोक्यात घातलं होतं. अर्णव तिथून निघून लागला. तेवढ्यात ईश्वरीचे बाबा म्हणाले, बाळा, माझ्या ईश्वरीला काही होऊ देऊ नको. सुखरूप आण तिला आणि तुझ्या बाबांनाही. तिची आई सुद्धा ढसाढसा रडू लागली. अर्णव म्हणाला, आई, तुम्ही काळजी करू नका. मी ईश्वरीला आणि बाबांना काही होऊ देणार नाही. आता मला निघायला हवं त्यांना वाचवण्यासाठी. अर्णव ब्लॅक हिलकडे निघाला. तिथे ईश्वरी आणि दादासाहेब एका कारमध्ये बांधलेले होते आणि ती कार दरीच्या अगदी टोकावर उभी होती. माया हातात लायटर घेऊन उभी होती. अर्णव आल्यावर माया म्हणाली, अर्णव, तू नेहमीच हिरो बनतोस ना? आज बघ तुझ्या डोळ्यांसमोर तुझं कुटुंब कसं संपतंय. अर्णवने धाव घेतली, पण मायाने कारचं हँडब्रेक ओढलं. कार हळूहळू दरीच्या दिशेने सरकू लागली. ईश्वरी आणि दादासाहेब खूप घाबरले होते. ईश्वरी ओरडत होती, अर्णव सर, बाबांना वाचवा. मला काही झालं तरी चालेल, पण बाबांना वाचवा. अर्णव सर, अर्णव सर. तर कशी वाटली कथा? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.